अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीची बैठक घ्यावी। या बैठकीला अलमट्टी धरणाची उंची वाढ आणि महापूर या संदर्भात विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करावा। याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले होते। त्यानुसार आज कोल्हापुरात बैठक झाली। या बैठकीला आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सर्वांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले। यामध्ये इंजिनियर नंदकुमार वडनेरे यांचा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचं सर्वांनी नमूद केलं। यावेळी बोलताना आमदार अरुण लाड यांनी अलमट्टी धरण 2005 पासून कार्यान्वित झालं। 2005 पूर्वी आणि त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुराचा शासनानं अभ्यास करावा, त्याची कारणं शोधावी आणि मगच निर्णय घ्यावा असं सांगितलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलमट्टी धरणाच्या विरोधात शासन कोर्टात गेलं नसताना सुद्धा कोर्टात गेलं असल्याची चुकीची माहिती दिली। त्याबद्दल आमदार अरुण लाड यांनी खंत व्यक्त केली। माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपण फक्त अलमट्टी धरणाला विरोध करून चालणार नाही, तर अलमट्टीप्रमाणेच हिप्परगी धरणाला सुद्धा आपल्याला विरोध करावा लागेल असं सांगितलं। कारण हिप्परगी धरणातून विसर्ग झाला नाही तर बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसतो। त्यामुळे हिप्परगी धरणाबरोबरच अन्य कारणांचा सुद्धा अभ्यास व्हायला हवा असं माजी आमदार पाटील यांनी नमूद केलं। आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी 1975 पासून आजपर्यंत शासनानं दिलेल्या नोंदीनुसार महापुराचा लेखी अहवाल सादर केला। आता अलमट्टी धरणामध्ये 10 टीएमसी पाणी हवं असताना सुमारे 90 टीएमसी पाणी अडवलंय। याची महाराष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करावी आणि त्यांना वेळोवेळी कायदेशीर नोटीस पाठवून सूचित करण्यात यावं असं सांगितलं। त्याचबरोबर 2021च्या महापुरातील 30 कोटींचं नुकसान वसूल करण्यासाठी अलमट्टीला नोटीस काढावी अशी मागणीही त्यांनी केली। राज्य शासन जरी या अलमट्टीला जबाबदार धरत नसलं इथल्या महापुराला, तरी आकडेवारी आणि हे सगळं जर परिस्थिती बघितली तर पूर्णपणे अलमट्टीचं बॅकवॉटरमुळेच इथं पाण्याला फूग येऊन पाणी पसरते आणि जास्त दिवस पाणी साचून राहते। हा सगळ्यात मुख्य आपला नुकसानीचा विषय आहे। त्या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना आता सगळे मुद्दे आकडेवारी सगळं सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना आम्ही आता इथं पाटबंधारे अधिकाऱ्यांना केलेली आहे की केंद्रीय जल आयोगानं अलमट्टी धरणासाठी एक गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत आणि त्या गाईडलाईन्सनुसार 31 जुलैपर्यंत त्यांना 50% जास्त पाणीसाठा करायचा नाही आणि ऑगस्ट अखेरपर्यंत 70% वर पाणीसाठा करायचा नाही। पण दरवर्षी आत्ता त्यांच्याकडे 53 टीएमसी पाणी आहे, अजून 1 जून सुरू व्हायचा आहे आणि पाण्याचा अतिहव्यास अलमट्टीचा आणि पाण्याची साठा तिथं जास्त केल्यामुळं आणि आपल्या भागात जर अचानक पावसाला सुरुवात झाली तर पाणी सगळं फुगून पाठीमागं पसरते आणि पुराची परिस्थिती निर्माण होत्या। त्यासाठी ह्या गाईडलाईन्स सगळ्या ह्या अलमट्टी धरणाच्या प्राधिकरणाला पाळायला हव्या आणि जर पाळत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी डॅम इन्चार्जवर। अशा पद्धतीच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि दररोजच्या दररोज ज्या गाईडलाईन्स त्या अलमट्टी धरणानं जर मोडल्या तर त्यांना दररोजच्या दररोज तुम्ही नोटीस पाठवा आणि पुढच्या भविष्यातल्या नुकसानीला त्यांना जबाबदार धरा। अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आता इथं केलेल्या आहेत। दरम्यान शास्त्रीय आधारावर अभ्यास करून अलमट्टी धरणामुळे महापूर कसा येतो हे आपल्याला दाखवावं लागेल। आजच्या बैठकीतील तुम्ही मांडलेला सविस्तर वृत्तांत राज्य शासनाला सादर करू असं पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी सांगितलं। यावेळी अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, संजय शेटे, भरत पाटील, आरजी तांबे, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, ॲडव्होकेट ओंकार वागणीकर, प्रकाश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।